भाऊ उद्या सगळे निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी जाणार आहेत, खास करून काँग्रेस, मनसे, शिवसेना अशा पद्धतीमध्ये प्रहार संघटनेची भूमिका असणार का? प्रहार संघटना पण या ठिकाणी जाणार का किंवा काय? आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ईव्हीएम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माथी आलं नसतं. पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि ह्यात त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव का नाही जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली. माझं काय म्हणणं आहे, ईव्हीएम मशीन ठेवा चालतंय, पण जो व्हीव्हीपॅट आपल्या हाती येतं ना, पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा. तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं, तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायची. आता व्हीव्हीपॅटवर तसंच करा, तो हाती येतं ना, ते स्क्रीनवर दिसतं ना, तो आमच्या हाती आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असन तर, ते भक्त असन तर, नसन तर ते करणारच नाही. ते भक्त असन तर म्हणतो मी. तर ते व्हीव्हीपॅट आमच्या हाती आलं पाहिजे, त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे, त्याचा व्हीव्हीपॅट क्रमांक असला पाहिजे, आमची सही असली पाहिजे. ते व्हीव्हीपॅट हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे. म्हणजे ईव्हीएम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट, आणि शंका असेल तर 25% मतपेट्या मोजू आपण, म्हणजे संपन्न विषय. म्हणजे आज तुम्ही सांगा, हे सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे, माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले, निवडणूक आयोगाले. निवडणूक आयोग तर म्हणजे काय, भाजपच्या कार्यालयातून चालतं, दुसरं कुठं आहे? म्हणजे मला तर मी मागं असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा, कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे, BJPच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र, लोक मारत जाईन बटं, तुम्ही जाहीर करत जा. शिवसेना आणि मनसेच्या युती होण्यासंदर्भात संकेत मिळत आहेत, पण याच्याबरोबरच या सोबतच काँग्रेसला बरोबर घ्यावं अशा संदर्भातले मतप्रवाह पुढे येतात असं इकडे दिसतंय. मनसेचा सुद्धा प्रवाह असं संजय राऊत म्हणतात, काय उत्तर? तर अजेंडा काय आहे? झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे? इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाणा, आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही, कारण बाहेर राज्यात काँग्रेसला घाटा होईल. आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे. आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली, कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई गरज आहे, होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या, कारण पुन्हा UM काही घोटाळा नाही हे सांगाले बरं का दिला आता बिहार तुमच्या ताब्यात, आता कुठं घोटाळा आहे, आणि मुंबई ताब्यात घेईल, मुंबईमध्ये UMचा प्रताप दाखवेल, आणि असं एक व्यवस्थित होऊ शकतं. हे दोनही गोष्टी, काँग्रेस अलग झाली, राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील. सरळ गणित आहे, राजकारण आहे. कसं आहे, हे एवढं सोपं नसतं. जसं वरून असते ना, तसं कधीच ते अंदर नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.